नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज। सध्या आम्ही विरार पश्चिमच्या बुटलेंड पोलीस स्टेशनच्या जवळ उपस्थित आहोत। आज इकडे पूर्ण वसईकर तसेच विरारकर या स्थानिक बांधवांनी मोर्चा काढलेला। 10 जुलै रोजी एक मोठा दिवस होता वसई विरार मध्ये। दोन चांगले उपक्रम इकडे राबवण्यात गेले, पण सकाळच्याच वेळी एक अपघात झालेला। ते रस्त्याचा खराब कारणामुळे इकडे एक बाई जे वयस्कर बाई होती, ती शाळेत टीचर होती असं बोलला जात होता। ते आपल्या कामाला चाललेली आणि त्याचं बॅलन्सिंग कुठे डगमवला आणि ती पडली आणि त्याचा जागेवर मृत्यू झाला। आता मृत्यूनंतर सर्व स्थानिक जे वसईकर आहे आणि विरारकर आहे ते एकत्र आले आणि त्यांनी आता मोर्चा काढलाय त्याच्या न्यायासाठी। कारण की आज जे पण आयुक्त प्रशासन आहे त्यांच्यावरती गंभीरपणे जे मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। बघण्यासारखं असेल का हे सर्व मंडळी कशा प्रकारे ते आयुक्तावरती गुन्हा दाखल करतात का। मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंदन ठाकूर सोबत, वसई विरार। देशामध्ये आणि अपघात म्हटलं की अपघाताला एक वेगळी दिशा येते आणि मग निष्काळजीपणा हा बाजूला जातो। या निष्काळजीपणा वाढल्यामुळे साहेब आज त्या ताईंचा झाला, उद्या तुमचा माझा किंवा आमच्या कुटुंबातल्या कोणाचा तरी होऊ शकतो। याकरता हा मुद्दा मांडणं गांभीर्याने आम्ही मानतो। तुम्ही बरोबर व्यवस्थित नोंद घेतली पाहिजे आणि तुम्ही त्याचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आपण याविरुद्ध लढा दिला पाहिजे, तरच आपल्या या भगिनीला न्याय मिळू शकेल। आणि मी सगळ्या वसईतल्या लोकांना जणू काही आव्हान करीन की शांत राहू नका, जागृत राहा, आपल्या समस्या सोसू नका, तर त्याविरुद्ध लढा द्या। संविधानानं जो या देशातील नागरिकाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे, तो अधिकार नष्ट करण्याचा अधिकार या प्रशासकीय अधिकार आणि सरकारला कोणी दिला, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि ज्याच्या पुढे याच्या पुढचा सगळा संघर्ष ह्या माणसाच्या जगण्यावरचा असला पाहिजे आणि त्यासाठी सर्व समाजाला, सर्व पक्षातील घटकांतील कार्यकर्ते, नागरिकांना एकत्र करून माणसाच्या जगण्यासाठीचा लढा आपण लढला पाहिजे। पण मी जो लढा करतो, हे करतो ते वसईच्या जनतेकरता करतो आणि मी एक वसईकर आहे म्हणून प्रत्येक कार्यक्रमाला येतो। कुठल्या पण पॉलिटिकल्स याच्यामध्ये मी भाग घेण्यासाठी इथे येत नाही। आज जी वसईची व्यथा आहे त्या वसईची व्यथा मिटवण्याला फार गरज आहे। याच्याकरता मी प्रत्येक जनतेला सांगतो की इथे आता परिवर्तन करण्याची गरज आहे, त्यांनी ती जनता नक्कीच यावेळेला करून दाखवणार आहे। आज तेरेसा मॅडमचा इथे जो दुर्दैवी मृत्यू झाला, त्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी आणि तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही ते जमलेले आहोत। आणि तिच्या आत्मेला जर शांती द्यायचं असेल तर नक्कीच या वसईमध्ये आम्ही परिवर्तन करू।